नवरात्र मराठी निबंध. शारदीय नवरात्र हा भारतातील सर्वात महत्त्वाचा, उत्साहात भरलेला आणि आध्यात्मिकतेने प्रफुल्लित करणारा सण आहे. हा 9 दिवसांचा उत्सव केवळ देवांच्या भक्तीपुरता मर्यादित नसून तो शक्तीचं, पवित्रचा, नवनिर्मिती आणि सदाचाराच्या विजयाचे प्रतीक आहे. नवरात्र या शब्दाचा अर्थ रात्री. या नवरात्री देवीचा नवस्वरूपाची म्हणजे 9 भिन्न रूपांची उपासना करून भक्त तिचा आशीर्वाद मिळवतात. शारदीय नवरात्रात महालक्ष्मी, महाकाळी आणि महासरस्वती या त्रिशक्तींच्या एकत्रित स्वरूपाची उपासना केली जाते. 9 दिवशी देवीचे एक विशिष्ट रूप पूजले जाते. शैलापुत्री, पर्वतराज, हिमालयाची कन्या, ब्रह्मचारिणी, तपस्विनी, चंद्रघंटा, चंद्रासारखे घंटे करणारी, पुष्पांडा, ब्रह्मांडाची निर्मिती, स्कंदमाता, कार्तिकेयची स्वामीची माता, कात्यायनी, ऋषी कात्यायनाच्या आश्रमात जन्मलेली, कालरात्री, काळाची अधिष्ठात्री, महागौरी, तेजस्वी आणि शुभ्रवर्णी, सर्व सिद्धी देणारी. पुराणानुसार याच काळात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तसेच रामायणात श्रीरामाने लंकेच्या विजयापूर्वी दुर्गेची पूजा केली होती. म्हणूनच याला अकाल बोन अश्विन शुद्ध प्रतिपद ते नवमी असेही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीने श्रीराम विजयी झाले. पहिल्या दिवशी शुभमुहूर्तात मातीच्या गळ्यात कलश ज्योत ठेवून तिची पूजा केली जाते. हा कलश सृष्टीचे प्रतीक मानला जातो. प्रतिदिनी विशिष्ट देवरूपाची पूजा अर्चा, मंत्र जप, आरती, देवाला नैवेद्य, भोग अर्पण करणे, फळे, 50 भाज्या, हलवा, पुरी इत्यादी. अष्टमी किंवा नवमीला नवकुमारिका, सामान्यतः 2 ते 10 वर्ष वयोगटातील देवीचे रूप मानून त्यांना पूजणे आणि जेवण घालणे ही स्त्रीशक्तीचा गौरव दर्शवते. अनेक भक्त 9 दिवस उपवास करतात. फळे, दुधाचे पदार्थ, साबुदाणा, सिंघाडा पीठ, कुट्टूचे पीठ यापासून बनलेले पदार्थ खाल्ले जातात. हे शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी असते. रात्री ठिकठिकाणी महिला पुरुष गरबाच्या देवीची स्तुती करणाऱ्या गोलाकार फेऱ्या घालतात आणि दांडिया, रंगीबेरंगी लाकडी काठ्या, तालावर नृत्य करतात. हे आनंद, एकात्मता आणि सामुदायिक उत्सवाचे प्रतीक आहे. अविवाहित मुली देवीला सायले, हिरव्या रंगाचे वस्त्र, चुडी, बिब्या, काजळ आणि इत्यादी अर्पण करतात आणि सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना करतात. दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत धनुर्विद्या शिकण्यास शुभ मानले जाते. लाखो भक्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवळात दर्शनासाठी जातात. काही ठिकाणी मटकी आणि गव्हाचे पीठ देवीला अर्पण केले जाते. नवरात्राचे दार्शनिक आणि सामाजिक संदेश. 9 दिवस हे 9 दोषांवर विजय मिळवण्याचे ग्राम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर प्रतीक आहे. उपवास आणि पूजा हे आत्मनियंत्रण आणि आत्मशुद्धीचे साधन आहे. देवीच्या नवरूपातून स्त्रीच्या विविध शक्ती आणि गुणांचे मातृत्व, करुणा, तप, ज्ञान, संहारक क्षमता दर्शन घडते. कन्यापूजन हे बालिकांना सन्मान देण्याचे प्रतीक आहे. हंगामात पिके पिकू लागतात. देवीला नैवेद्य अर्पण करणे हे निसर्गाच्या उदारतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे. गरबा, दांडिया, सामुदायिक पूजा, प्रसाद वितरण यामुळे जात, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन समाज एकत्र येतो. दसऱ्यानंतर व्यापारी नवीन पुस्तकाची शुभ सुरुवात करतात. हा काळ नवीन उपक्रम, विद्यारंभ, गृहप्रवेशासाठी शुभ मानला जातो. भारतीय पारंपरिक वस्त्रे, चनिया चोली, कुर्ता घालून गरबा, दांडियाचे मेळावे होतात. देवीचे दर्शने, आरत्या, पूजाविधी YouTube, Facebook लाईव्ह प्रसारित होतात. मार्केटिंग, फॅशन, पर्यटनावर परिणाम, पण खऱ्या भावनेचे रक्षण आवश्यक. मूर्ती विसर्जनात नॉन बायोडिग्रेडेबल सामग्री टाळणे, प्लास्टिकचा कमी वापर. नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृतीचा जिवंतपणाचे, सामाजिक सुसंवादाचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे दर्शन घडवणारा महापर्व आहे. देवीचा नवरूपांची उपासना ही आपल्यातील नवदिव्य गुणांची शक्ती, ज्ञान, करुणा, अनुशासन जागृती करण्याचा प्रयत्न आहे. घरातील देव्हाऱ्यातील दिव्याची ज्योत, गरब्याच्या गाण्यांचा मधुर नाद, भक्तांच्या कंठातून निघणारी जय अंबे गौरीची घोषणा हे सर्व नवरात्राचे वातावरण एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जेने भरून टाकते. हा उत्सव आपल्याला शिकवतो शक्तीची उपासना करा, पण आपल्यातील शक्तीला ओळखा आणि तिचा सदुपयोग करा. देवीचा आशीर्वाद मिळवणे म्हणजे केवळ मंदिरात जाणे नव्हे, तर मनातील दुष्ट शक्तीवर, कुप्रवृत्तीवर विजय मिळवणे आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवण्याची प्रेरणा घेणे हाच खरा नवरात्रांचा संदेश आहे. म्हणूनच नवरात्र हे नवीन आशेचे, नवीन ऊर्जेचे संकेतस्थळ आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.